आज झाडं कसं काय दिसतात हिरवीगार पाणी घातलं ती. हं चिकूच्या झाडाला चिकू तर लागल्यात बरं का. इथे एक चिकू आता की मोठा. चिकूला नसतं काय. अरे ती झाडं वेगळी खालचं जमीन वेगळी आपली जमीन जरा थोडी निभार आहे. काय चाललंय मग आज काय उद्या काय बाडी पापड पापडाला जरा 2 दिवस सुट्टी दिली का तर रानातली काम आले आणि मग आता परत कांदा आलाय काढायला ती कांद्यामुळे ना लय गोंधळ उठलाय मला. त्याच्यामुळे 2 दिवस वेळ द्या मला मग 2 दिवसांनी करेल. काय होते रानातलं बघावं लागतंय ना. आता शिल्लक कितीत पापड. शिल्लक किती आता किलो बरंच असेल मला तर वाटतं. 1 किलो वर सारी ऑर्डर टाकली. हा रानातलं बघावं लागतं या. बाजरीचं ज्वारीचं ना. नाही ज्वारीची मला नाही जेवायची गुरुवारी. बघ आता आईचा आणि बायडीत चाललाय स्वयंपाक. मग केला काय भूक लागली काय. मंगळवार बुधवार कोणाचं जायचं. तिला चपाती टाक बाडी कवती आई चपाती टाक तिला. रामकृष्ण हरी जय हरी. गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय हरी सगळ्यांना ताईंना दादांना नमस्कार. आज कुणवार आहे. आज आहे बुधवार. काय चाललंय मग सगळ्यांचं. चला थोडासा आता पापडाला थोडीशी अडचण आलेली आहे. घरचं थोडंसं कांद्याचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळं थोडे 2 दिवस पापडाला आता उशीर लागणार आहे. तरी बी ऑर्डरी चालूच आहेत पाठवते ती. काल संगमनेरची नाशिकच्या 2 ऑर्डरीचे 5 किलो पापड पाठवला. आता त्याचं तुम्हाला मी दावतो पॅकिंग ही करताना मी काढलेला व्हिडिओ. आणि आज पण टाकायची होती ऑर्डर पण आता थोडं बाडीला कांद्याचं काम आल्यामुळं काटायचं. मग आता पापड आता थोडं 2 दिवस बंद आहे. तर असू द्या जर कुणाला लागत असलं तर ऑर्डर तुम्ही देऊ शकता. आपल्याकडे उडदाचे पापड आहेत दोस्तांना घरगुती बनवलेलं. तर ते 450 रुपये किलो आहेत. आणि लसूण आहे आपल्याकडे गावरान 250 रुपये किलो. तर अजून लसणाची चटणी पण आहे. गावरान लसणाची चटणी बनवतो ते आहे 700 रुपये किलो. आणि कुरडया आहेत 600 रुपये किलो. सांडगे आहेत 400 रुपये किलो. तांदळाचे पापड पण आहेत ते पण आहेत 300 रुपये किलो. कोणाला जर ऑर्डर टाकायची असली तर तुम्ही बिंदास टाकू शकता. तुम्हाला काय अडचण असली तर विचारू शकता मग आम्हाला. मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तर देतोच. माझा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे 83 80 83 03 66. असू द्या मग तुम्हाला आता थोडक्यात धावतो की बाबा आता बायडीचं नाहीचं काय चाललंय काय नाही बघत राहा. अरे बा बडे इकडे बघ. आव
कोण काय करतय बघा. आमच्या वहिनी अजो रोट्या मारताय वय. अरे वा वा. एक रोटी केवढ्याला? 15 रुपयाला एक रोटी. 15 रुपयाला एक रोटी. आणि आमचे भाऊ कुठे गेले? भाऊ गेले आज फिरायला. आल्या का भाऊ फिरायला. मग तुम्ही कष्ट करून करून कवर का मोही करताय हा? कष्ट करून करून जेवायचं. काय भावला नका सोडीत जाऊ फिरायला अजिबात. फिरायला नाही हो गेले, लग्नाला गेले. लग्नाला गेले वय. बर बर जाऊन द्या की बघितलं पाहिजे लग्न. थोड्या वेळाने. काय ना ओके. चला मग जय हरी. चला नमस्कार जय हरी. आता काय चाललंय रस्त्यानं हे पापडाची आपल्याला ऑर्डर भरायची ना. मग त्यामुळं म्हणलं चला आता ऑर्डर भरू. कशा प्रकारे पापडाची ऑर्डर आहे बघा. आता ऑर्डर भरायची ताईंची 6 किलोची. मग त्यामुळं म्हणलं ऑर्डर भरावं. आता हे चाललंय पॅकिंग करायचं. ओके मध्ये बर. किती 2 का? 2 गाठी आणू का? अर्धा किलो. अर्धा किलो. मग अर्धा किलो 2 कसं देतात तसं? बारीक बारीकच लागलं तर ह्यानं बसतं ना. ते खातीच पातळ बघा हेवले बारीक करून. पण साराच जायचं आहे म्हणलं का सगळ्यात जाणार आहे. तुम्ही काय करता फळ? पेपर दिला की काय? मोठा कागद होता की कॅरी बॅग एक बडी तसंच पॅक केलं असतं ना 2 किलोची. 18 ह्यात होतं की मग बरोबर पॅक. कशाला एवढं बारकी 1 किलोला मग एकदम असं मोठंच पॅक केलं असतं. 3 किलो येत नाही एक जणाचं. एक जण 3 किलो, एक जण 2 किलो असलं केले बेत बरेच. तीच म्हणतोय या फराळाचं करायला आज एखादं. त्या म्हणतात कडवा म्हणलं मग बघू म्हणलं चांगलं असं तर घेतो म्हणलं. कोण म्हणजे मुद्दाम कळायला म्हणलं गिऱ्हाईक दिलं मग आपलं.
जाऊ. झाले चटणी बाई चटणी नाही की झाला तर सकाळ काय संध्याकाळी काय ना दाखवून नाही येत इकडं बरोबर मी तर तुम्हाला थांबली काय बरं केलं तर काय आणतो वाढू म्हणत होते ना ते तरी करून घ्या म्हणजे गुरु आणता गज केवढा आहे पार कुठे रस्ता रवायचा आहे त्या रानात कुठे कुठे सांगितलं कुठे कुठे लाल कुठे संगमनेर हा कोमल गोसावी संगमनेर यांचा पापड 2 किलोची ऑर्डर आहे आता ह्याला पाठवायची या दुर्गा पापड तिला